धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा आणि तात्काळ प्रमाणपत्राची वाटप करण्यात यावी यासाठी काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून धनगर नेते दीपक बोराडे हे जालना येथील अंबड चौफुली भागात आमरण उपोषणाला बसलेले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि विविध नेत्यांनी त्यांना भेट दिलेली आहे, पाठिंबा दिला आहे। आज सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा त्यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। आपल्यासोबत मराठा समाजाचे काही पदाधिकारी आहेत। आज तुम्ही या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे, काय भूमिका आहे? निश्चितच राज्यातील धनगर समाजाची मागणी एस टीमधून आरक्षणाची वर्षानुवर्षाची आहे आणि या मागणीसाठी आमचे मित्र दीपक भाऊ बोराडे हे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। सकल मराठा समाज म्हणून आम्ही आज त्यांना पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि या आंदोलनामध्ये पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। आपण पाहतोय की जातीमध्ये सध्या दुरावा निर्माण झाला आहे, तेढ निर्माण झाले, अनेक ठिकाणी वाद होत आहेत। मात्र तुम्ही एक सामाजिक सलोखा आणि एकोपा म्हणून पाठिंबा दर्शवले, याबाबत काय सांगाल? नक्कीच गेल्या 2 वर्षापासून मनोजदादा जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा आंदोलन या ठिकाणी चालू आहे। हे आंदोलन चालू असताना एखादा समाज त्याच्या न्याय भूमिकेसाठी भांडत असताना कुठल्या तरी दुसऱ्या समाजाच्या एखाद्या स्वयंघोषित नेत्याने त्या समाजाला विरोध करणे हे निश्चित स्वरूपात निषेध आहे। काही लोकांनी स्वतःला प्रदर्शित करण्यासाठी किंवा स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी या ठिकाणी या मराठा आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु त्यांचं पितळ उघडं पडलं। गावागाड्यामध्ये या ठिकाणी मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, माळी समाज असेल, कुठलाही समाज हा एकामेकाचा द्वेष त्या ठिकाणी करत नाही। आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोकांकडून हा प्रयत्न केला जातो। काय सांगाल दीपक भाऊ, कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे, तुम्ही आता त्यांना पाठिंबा दिलेला आहे, काय तुमची भूमिका आहे? नाही, भूमिका हीच आहे की दीपक भाऊ बोराडे जे उपोषणाला बसले होते, खरं पाहता दीपक भाऊला बसायची वेळच येऊन न द्यायला पाहिजे। कारण की या राज्याचे मुख्यमंत्री छाती ठोकून सांगत होते की मी ओबीसीचा DNA आमचा आहे। अरे लाज वाटली पाहिजे त्या मुख्यमंत्र्याला की हेच भाऊ नाही, आमचे हे भाऊ आणि ते भाऊ, धनगर समाज आणि बंजारा समाज हे दोन्ही उपोषणाला बसले आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो की आज त्यांना कळलं की जे आपले बी काही स्वयंघोषित नेते हे फक्त तेढ निर्माण करायचं काम करीत होते, म्हणून हा समाज आज उतरला, त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो। काय सांगाल दीपक भाऊच्या खांद्याला खांदा लावून आता का तुम्ही पाठिंबा देणार आहात का? दीपक भाऊचे आम्ही पंढरपूरचं आंदोलन पाहिलं, त्यावेळेसही दीपक भाऊंना शासनानं अल्टिमेटम दिला होता। शासनानं त्याला सांगितलं आम्ही तुमच्या प्रवर्गातून मागणी एस टी आरक्षणाची मागणी पूर्णता करू, परंतु अद्यापही आजपर्यंत शासनानं कोणतीही त्याची मागणी मान्य नाही केली। त्यामुळे त्यांना जालना जिल्ह्यातून त्यांना आपला इथं आंदोलन पुकारलं। अमर उपोषणाचं शस्त्र उपसून त्यांनी एस टी आरक्षणातून आम्ही कसे आहे त्यांना त्यांच्या लेखी स्वरूपात देऊन त्याच्या शासनाला दरबारी मांडलेला आहे। परंतु आजही आपण बघितलं जसं मराठा समाजाला छळ मराठा कुणबी अलग अलग आहे, तसंच याला धनगड आणि धनगर या शब्दात सरकार खेळत आहे। कारण सरकारला जसं मराठा कुणबी एक आहे असं जसं सिद्ध केलं, तसं याचं धनगड आणि धनगर हे सिद्ध करावं आणि तात्काळ आमच्या दीपक भाऊची अमर उपोषण सोडावं हीच विनंती करतो। स्वतः उपोषणकर्ते दीपक बोराडे आपल्यासोबत आहेत, कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे, काही प्रशासनाने तुमच्यासोबत संपर्क केला आहे? नाही, अजून प्रशासनाचा काही संपर्क नाही आहे। आमच्या उपोषण स्थळावर काही अडचणी आहेत का हे विचारण्यासाठी प्रशासन आलं होतं, परंतु बाकीच्या संदर्भात काही प्रशासन आमच्याकडे अजून काही आलं नाही। बरं, आज सकल मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला पाठिंबा देण्यात आलेला आहे, काय सांगाल? सकल मराठा समाजाच्या वतीनं आमचे मित्र सुनील बापू आर्दड असतील, प्रशांतदादा वाडेकर असतील, शिवबा संघटनेचे गणेश भाऊ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचं मी या ठिकाणी महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर समाज बांधवाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की आमचा लढा आत्तापर्यंत गेले कित्येक दशकांपासून आम्ही लढतोय, परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मी पहिल्या दिवशी शपथ घेतली होती, या उपोषण मंडपामध्ये जेवढे बांधव होते सर्वांनी एक शपथ घेतली होती की हा माझ्या आयुष्यातील ST आरक्षण अंमलबजावणीचा शेवटचा लढा असेल। तर आज ज्या पद्धतीनं कालसुद्धा आमदार हिकमतदादा उडान असतील, माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब असतील, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर असतील, माजी आमदार चव्हाण साहेब असतील, ही सर्व मंडळी आली। काल बंजारा समाजाच्या वतीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि आज मराठा बांधव एवढ्या मोठ्या ताकदीनं
म्हणजे मनापासून या ठिकाणी पाठिंबा द्यायला आले, तर मला खात्री आहे की काल आम्ही या उपोषण मंडपामध्ये जी सर्व बांधवांनी हजारोंच्या संख्येमध्ये एक शपथ घेतली होती की हा आमच्या आयुष्यातील शेवटचा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा असेल, तर तो आता सत्याकडे जाताना मला दिसतोय आणि हा निश्चितपणे 75 वर्षापासूनचा लढा या ठिकाणी संपुष्टात येईल आणि आमच्या लेकरा बाळांच्या हातामध्ये एसटीचे सर्टिफिकेट मिळतील. आता यात काही खात्री शंका राहिली नाही. म्हणजे थोडक्यात आता ही शेवटचीच लढाई मानलं तरी असं वेगळं. यस, आर या पार. ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरे कोंढाणा सर करायला गेले आणि मावळे जीवाच्या आकांतानं खाली पळायला लागले, त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी तो दोर कापला आणि सांगितलं एकतर पडून मरा किंवा लढून मरा, आणि मग मावळे जोशानं लढले आणि जिंकले. त्याच पद्धतीनं मी सुद्धा माझ्या आयुष्यातील आंदोलनाची दोर कापून टाकली. माझ्या सर्व बांधवांकडनं या ठिकाणी आम्ही शपथ घेतली की आम्ही आता आयुष्यात पुन्हा लढणार नाही, म्हणून ही शेवटची लढाई आहे, ही प्राणपणानं आम्ही लढू आणि जिंकू. तर नक्कीच आपण पाहतोय की धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करा, ही लढाई जी आहे ती शेवटची असणार आहे असं त्यांनी निर्धार जो आहे तो ठामपणे केलेला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि खांद्याला खांदा लावून उभा राहू अशी सुद्धा ग्वाही या ठिकाणी देण्यात आलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.